बदलापुरातल्या घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाविकास आघाडीची बंदची हाक। भाजपची संस्था असल्यानेच पाठीशी घालण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडी नेत्यांचा सरकारवरती आरोप। बदलापूरचा आक्रोश राजकीय हेतूने प्रेरित। मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप। आंदोलनासाठी गाड्या भरभरून आणल्याचा शिंदेंचा दावा। बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेच्या कोठडीमध्ये वाढ। सत्र न्यायालयाकडून 26 ऑगस्टपर्यंत कोठडी। आरोपीचं वकीलपत्र घेण्यास कल्याणमधल्या वकिलांचा नकार। बदलापूरमधील आंदोलनामधील 22 आरोपींना न्यायालयीन कोठडी। रेल्वे कोर्टामध्ये आंदोलकांना केलं सादर। अजामीनपात्र कलम मागे घेण्याची वकिलांची आक्रमक मागणी। कोल्हापूरमध्ये पोलिसांची अरेरावी। एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना धक्काबुक्की। ऑलिम्पिक मेडल विजेत्यांचं स्वागत यात्रेला पोलीस अधीक्षकांनीच लावलं गालबोट। पॉक्सो कायद्यामध्ये अधिनियम करावे लागतील। प्रलंबित शक्ती विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करा। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मागणी। एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद। बदलापूर प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांच्या वकील म्हणून नेमणुकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आक्षेप। शिक्षण संस्था आणि वकील एकाच पक्षाशी संबंधित असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। बदलापूर आंदोलनानंतर सरकारला जाग। प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमण्याचे मंगलप्रभात लोढा यांचे आदेश। सुरक्षा रक्षक, चालक आणि वाहकांची पडताळणी करण्याचेही आदेश। बदलापूरकरांच्या आक्रोशाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्या सरकारवरती मनोज जरांगेंची टीका। सरकार नालायक असल्याचा जरांगेंकडून पुनरुच्चार। निवडणूक लढण्याविषयी 2 महिन्यांमध्ये निर्णय घेणार मनोज जरांगेंची स्पष्टोक्ती। सरकार निवडणुका लांबवत असल्यानं 29 ऑगस्टची बैठक होणार नसल्याचा जरांगेंचा दावा। भाजपकडून धैर्यशील पाटील तर राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल। धैर्यशील पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी फडणवीसही उपस्थित। भाजपच्या समरजित घाटगे यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश जवळपास निश्चित। 23 ऑगस्टला बोलावला कार्यकर्ता मेळावा। भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचाही राजीनामा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।